नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. तू सुख करता तू दुःख हरता म्हणत लाडक्या बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे. या निमित्त पनवेल तालुक्यातील शेलघर, बोले, चिंधरण, आकुर्ली, पोदी, पालेखुर्द या ठिकाणी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट देत दर्शन घेतले. दर्शनावेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस जयवंत देशमुख, बोर्ले येथे संदीप पाटील, घनश्याम पाटील, तुळशीराम पाटील, रवी पाटील, चिंधरण येथे भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, आकुर्ली येथे पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पोदी येथील माजी नगरसेवक तेजस कानपिळे, अजय कानपिळे, गौरव कानपिळे, पालेखुर्द येथील सागर भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. खारघर येथील मेडिकवर रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या वॉर्डचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी चिवटे यांनी या रुग्णालयात केमोथेरपी घेणाऱ्या सर्व रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. तसेच कर्करोगासंबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत आणि अवयव प्रत्यारोपण सारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 2 लाख रुपयांची मदत केली जाईल अशी घोषणा चिवटे यांनी केली. विघ्नहर्ता गणराया भक्तिमय वातावरणात घरोघरी विराजमान झाले आहेत. त्यानुसार भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानीही गणरायाचे आगमन झाले आहे. या गणरायाचे अरुण शेठ भगत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी रतन शेठ भगत, संतोष भगत, प्रभाकर भगत, अमृत भगत, गोपाळ भगत, रुपेश भगत, निलेश भगत, रोशन भगत, आदित्य भगत, सुहास भगत, जीवन भगत, गणेश भगत, अमृत म्हात्रे, शांताबाई भगत, योगिता भगत यांच्यासह भगत कुटुंबीय उपस्थित होते. बेलापूर ते पेंधर दरम्यानचा मेट्रोचा प्रवास स्वस्त झाला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिडकोने तिकीट दरात 33% कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुधारित दरांनुसार आता तिकिटाचा किमान दर ₹10 तर कमाल ₹30 इतका असणार आहे. या निर्णयामुळे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी व्यक्त केला आहे. बेलापूर ते पेंधर या 11.10 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी 17 नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर एकूण 11 स्थानके आहेत, परंतु मेट्रोचे तिकीट दर जास्त असून ते कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन विजय सिंगल यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या 2 किलोमीटर आणि 2 ते 4 किलोमीटर अंतरासाठी ₹10 भाडे लागणार आहे, तर त्यापुढील 4 ते 6 किलोमीटर आणि 6 ते 8 किलोमीटर अंतरासाठी ₹20 तिकीट दर लागणार आहेत. 8 ते 10 किलोमीटर टप्प्यासह त्यापुढील प्रवासासाठी ₹30 मोजावे लागणार आहेत. यापूर्वी बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यानच्या अंतरासाठी तिकीट दर ₹40 इतका होता. नव्या दरानुसार याच अंतरासाठी प्रवाशांना आता ₹30 अदा करावे लागणार आहेत.
वसंतराव ओसवाल यांच्या निधनाने सामान्यांसाठी झटणारा नेता हरपला आहे, अशी खंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल यांचे नुकतेच निधन झाले. मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार धैर्यशील पाटील यांनी ओसवाल यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला. खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की वसंतराव ओसवाल यांनी आदिवासी, कष्टकरी, शोषित, वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याच्या चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे. यावेळी भाजप नेत्या गीता पालरेचा, मुलगी नीता धोका, मुलगा महेश ओसवाल, भाऊ सुभाष ओसवाल, मोहन ओसवाल, जयंत ओसवाल, प्रकाश पालरेचा, भाजप उपाध्यक्ष राजेश मपारा, आरिफ मणियार, सुशील शिंदे उपस्थित होते. गणेशोत्सव काळात मुरुड शहरात सकाळ आणि संध्याकाळच्या 2 वेळा पाणी पुरवठा करावा, जेणेकरून नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी माजी पाणी पुरवठा सभापती PK आरेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात आरेकर यांनी म्हटले आहे की कोकणातील महत्त्वाचा उत्सव अर्थात गणेशोत्सव चाकरमानी सहकुटुंब सहपरिवार या लाडक्या बाप्पाच्या आगमनापासून गणेश चतुर्थीपर्यंत मूळ गावी घेऊन आनंद साजरा करतात. त्यामुळे सद्यस्थितीत मुरुड नगर परिषदेकडून केला जाणारा पाणी पुरवठा शहरास अपुरा पडू लागला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पाणी पुरवठा विभागाने 6 ते 17 सप्टेंबरपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा पाण्याचा पुरवठा करावा. या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाकडून योग्य नियोजन करून कार्यवाही करावी, अशी मागणी आरेकर यांनी निवेदनामार्फत केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचवली ते एकसळ रस्त्यावरील पुलाचे संरक्षण कठडे अनेक वर्षे गायब आहेत. या पुलावरून रात्रीच्या वेळी वाहन खाली कोसळण्याची भीती असून स्थानिकांनी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. एकसळ गावाच्या प्रवेशद्वाराच्या अगोदरच एक ओहोळ आहे. ओहोळावर असलेल्या पुलाला संरक्षक कठडे राहिले नसल्यामुळे रात्री अपरात्री एखादे वाहन ओहोळात जाऊ शकते. संबंधित पुलाच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करून कठडे उभारावेत, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाच्या एकसळ भागाकडील बाजूस वळण असून रस्त्याची माहिती नसलेले वाहन त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती करण्याची गरज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. श्रीवर्धन शहरातील आंबेडकर चौकामध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया जात आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मागील 2 वर्षांपासून श्रीवर्धन नगर परिषदेने जलशुद्धीकरण प्रकल्प आणि शहरातील जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले होते. हे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. 2 वर्षे ठेकेदाराकडून श्रीवर्धन शहरामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू होते. जलवाहिन्या बदलून झाल्यानंतर टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण जलवाहिन्या नवीन टाकल्यापासून जागोजागी त्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार घडत आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत संबंधित ठेकेदाराची माणसे श्रीवर्धन शहरामध्ये वास्तव्यास होती. त्यामुळे कुठेही जलवाहिनी फुटली तरी त्या ठिकाणी रात्री JCB लावून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम केले जात होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर ठेकेदाराची माणसे निघून गेली आहेत. आता जलवाहिनी फुटल्यानंतर दुरुस्ती कोण करणार हा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय झाला तर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराकडून जलवाहिन्या का फुटतात याबाबत विचारणा करून त्या तातडीने दुरुस्त करून घ्याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.